आज दिनांक 29/12/2025 रोजी मी प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी दाखल केलेली आहे। आमच्या पक्षाचं नाव आहे यशवंत सेना परिवर्तन विकास आघाडी परभणी यांच्या वतीने मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी परभणी मधील प्रभाग क्रमांक 3च्या सुज्ञान नागरिकाला सांगू इच्छितो, एक आव्हान करतो की मी एक सफाई कर्मचारी असून त्या सफाई कर्मचाऱ्याच्या वतीने मी आतापर्यंत कर्मचाऱ्याचं नेतृत्व केलंय आणि कर्मचाऱ्याचं नेतृत्व मी रोडवर केलेलं आहे, रोडवर लढून केलेलं आहे, लढा करून केलेलं आहे। परंतु माझी एक इच्छा आहे, माझी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे की मी सभागृहामध्ये जाऊन कर्मचाऱ्याची व्यथा आणि कर्मचाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते सभागृहात मांडून मी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी लढेन। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 मधील ज्या काही नागरी सुविधा समस्या असतील, ज्या की लाईट आहे, रस्ता आहे, नाली आहे, पाणी आहे, अशा ज्या नागरी सुविधा असतील आणि ज्या शासनाच्या योजना कर्मचाऱ्यापर्यंत, आणि मी कर्मचाऱ्याचं नाव याच्यामुळे घेतो की मी ह्या कर्मचाऱ्याच्या कॉलनीत राहतो आणि कर्मचाऱ्याचं नेतृत्व करतो म्हणून जास्त माझ्या कर्मचाऱ्याचं नाव येते। मी प्रभाग क्रमांक 3च्या प्रत्येक डोर टू डोर प्रचार करून ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांची माहिती देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करीन। यापुढे जर नागरिकांनी मला संधी दिली तर मी या परभणीच्या प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वच नागरिकांचे ध्येयाने धडाडीने जसं कार्य करतो मी तसंच कार्य करेल। यापुढेही 24 तास त्यांच्यासाठी दरवाजा माझा खुला राहील। आमच्या प्रभागातील बऱ्याचशा समस्या आहेत। घंटागाडी वेळेवर येत नाही, कचरा उचलला जात नाही, नाल्याचे काम नाही, आमच्या प्रभागामध्ये काही रोडचे कामं नाहीत, काही नाल्याचे कामं नाहीत, धुळीचं साम्राज्य आहे। आज नवीन कॉलनी आहेत प्रभाग क्रमांक 3 मध्ये, त्यांच्यामध्ये कुठलीही सुसुविधा नाही। आपण कशा प्रकारे जर मला नागरिकांनी संधी जर दिली तर मी जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सभागृहात मांडून त्यांचे सोडवण्याचे प्रयत्न करीन आणि सर्वच यांचे नागरिकांचं मी समाधान होईल असं कार्य करीन। मतदानाला आव्हान एवढंच करतो की सुज्ञान मतदाराला मी एक आव्हान करू इच्छितो की सुज्ञान नागरिक आमच्या 3 नंबरचे आता जे चालणार आहे, तुम्ही मलाच म्हणून नाही परंतु माझी एक प्रामाणिकपणे सर्वांना इच्छा आहे की चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं। पैशाच्या अफवेला बळी न पडता, पैशाच्या आमिषाला बळी न पडता, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला एक मताचा आणि जनतेमधून निवडण्याचा, त्या अधिकाराचा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा। आणि आतापर्यंत जे दलितावर होणारे अन्याय अत्याचार, आपल्याला ही संधी आहे पैशाला बळी न पडता, पैशाच्या आमिषाला बळी न पडता, कोणाच्या धनधाटक्या उमेदवाराला बळी न पडता त्यांनी सर्वसामान्य नागरिकाला आणि सर्वसामान्य नागरिकातून आलेल्या माणसाला त्यांनी निवडून द्यावा असं मी सर्व 3 नंबर मधील प्रभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आमच्या प्रभागातील नागरिक यांना मी आवाहन करू इच्छितो। लक्ष्मण किशन खंदारे, स्वच्छता कामगार पेन्शनर कर्मचारी आहे। आणि माझी एवढीच विनंती आहे की भार साखळ्याला पुऱ्या समाजानं जे बिंबी असो का मातांग असो त्यानं निवडून द्यावा। आम्ही 25 वर्ष आम्ही निवडून दिलं इथल्या माणसाला, त्यानं इथलं काहीच काम केलं नाही। तरी बी आमदारानं खासदारानं बी इथलं काही काम केलं नाही। इथं रत्नाकर गुट्टेनं हे भारसाखळ्याच्या पॅनलमध्ये भारसाखळे असताना इथं ते आम्हाला 20 लाखाचा गट्टू बसून दिला समाज मंदिरात। कर्मचाऱ्याला एवढीच विनंती आहे की भारसाखळ्याला ह्या वारीला विजय करावा। बाजीराव साहेबराव जाधव, मी वार्ड क्रमांक 3 मधून बोलतो की आमचे उमेदवार के भारसागळे यांना आम्ही 100% निवडून आणणार म्हणजे आणणार। आमच्या पूर्ण शर्यतीनं आम्हाला कुठलं बी कोणाच्याही पाया असा कुठलंच नाही की आमच्या समाजानं मतदान करावं म्हणून आम्ही प्रत्येकाच्या पाया पडून आमच्या माणसाला कसं विजय घडवायचं हे आम्ही शर्यतीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आतापर्यंत इतके उमेदवार आम्ही निवडून दिले, गळ्यात हात टाकू, पण या बाजूने आम्ही शर्यतीनं आमचा उमेदवार उभा केलाय, आमच्या कर्मचाऱ्याचा नेता उभा केलाय
आमच्या ऑफिसचे कामं सुटले पाहिजे, आमच्या कॉलनीतले कामं घडले पाहिजे. आता कॉलनीत होईल तेवढं कामं काही राहिलेच नाही, पण यापुढचे जे दैनंदिन समजा शासनाचे फंड्स आहेत ते आमच्या कॉलनीमध्ये आले पाहिजे. प्रभागामध्ये काय काय काम केली? प्रभागामध्ये आम्हाला गट्टू करून दिले, रोडा झाल्या, गट्टूचे रोड झाले, लाईट झाल्या. हो ना, न निवडून येता तेवढे आमचे कामं त्यांनी करून दिले. या बारीने आम्ही शर्तीने त्यांना निवडून आणणार आहे.